शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडताईंना. कशा आहात सगळ्या? मी सरिता खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका शॉपच्या ब्लॉगमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये. मला झाडांची प्रचंड आवड आहे, पण जास्त वेळ शॉपमध्ये असल्यानंतर घरी लावलेल्या झाडांची कधी कधी काळजी घेणं होत नाही. त्यासाठी शॉपमध्ये हे थोडेसे मनी प्लांट्स वगैरे लावून ठेवत असते. पण एक मनी प्लांट तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आला होता, तो सुकला. त्यामुळे माझं थोडंसं मन नाराज झालं, त्याला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट केला आणि नवीन एक घरातून मनी प्लांट आणून इथे लावलेला आहे. आज सकाळीच आल्या आल्या हे काम केलं होतं. क्लिनिंग झालेलं आहे. कालचा पसारा असाच सोडून गेली होती, तोच थोडासा साईडला करून फक्त झाडू वगैरे मारून घेतलेला आहे. कारण संध्याकाळच्या वेळेला हल्ली दिपोळीच्या टायमिंगला किडे खूप असतात बारीक सारीक, सो ते सगळीकडे पसरलेले असतात. त्यामुळे रात्रीच्या झाडू मारून जरी गेलो तरी सकाळी आल्यानंतर झाडू हा मारावाच लागतो. तर रात्री थोडासा कंटाळा करते. काल असंच गेले होते सगळं ठेवून. आल्यानंतर आता क्लिनिंग झालेलं आहे, झाड लावून झालेलं आहे, जे मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवलेलं आहे. आणि आजची शोधाशोध चाललेली आहे, प्लॅनिंग चाललेलं आहे की दिवसभर काय कटिंग करायचं आहे, कोणाकोणाचं काय काय आहे. एकदा सगळ्या पिशव्यांवरती नजर मारली किंवा ह्या सगळ्या बॅग्स पडलेल्या त्याच्यावरती नजर मारली म्हणजे मग थोडंसं लक्षात राहतं. पण कितीही प्लॅनिंग प्लॉटिंग करा तुम्ही, दिवसभर काय करायचं आहे, कोणतं कटिंग अगोदर घ्यायचं आहे, कोणाला काय द्यायचं आहे किंवा आपल्या सोयीनुसार कटिंग घ्यायचं आहे का, या सगळ्या गोष्टी कितीही ठरवल्या, कितीही प्लॅनिंग केलं, कितीही मनामध्ये आदल्या दिवशी जरी योजल्या तरीसुद्धा बघा, जैसे थे धरा के धरा प्लॅन सगळे राहतात. या सगळ्या साड्या आहेत काही डिझाईन्सच्या. आता या अर्जंटच्या साड्या आलेल्या आहेत. आम्ही ऑलरेडी ऑर्डर बंद केलेली आहे 5 ते 6 दिवसापासून. तरीसुद्धा दिवाळीची ऑर्डर अजून आम्हाला येत आहे आणि या साड्या फॉल पिकोला द्यायच्या आहेत. त्यानंतर हे कालचं कटिंग आहे, जे की काल दोन्ही कारागिरांनी मी कटिंग करून दिल्यानंतर जोडून ठेवून गेलेले आहेत. खूप सारं कटिंग मला आज होतं ऑलरेडी जोडलेल्या ब्लाउजांचे. हे इतके सारे ब्लाऊज आहेत, जवळजवळ 7 ते 8 ब्लाऊज आहेत. जास्त आहेत म्हटलं तर चालेल, एक टॉपसुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळं मला कालचं कटिंग आणि शिवणं होतं. जोडल्यानंतरचे सगळे थ्रेड्स आहेत ते इथे त्यांनी लावलेले असतात, कारण पुन्हा ते डब्यात गेले की मला शोधाशोध करावी लागते. सो त्यासाठी इथे हे थ्रेड्स आणि बॉबिन्स ठेवलेले असतात. आणि जे काही कटिंग्स आहे ते जॉईन करून दिल्यानंतर सुद्धा जसं मी बांधून दिलं होतं त्याच पद्धतीने बांधून इथे ठेवलेलं असतं. तर हे 7-8 ब्लाऊज आहेत, एक टॉप आहे आणि हे एका ब्लाऊज क्लायंटचे आहेत 2. आता ह्याच्यामध्ये कोणाचे कधी लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. हे अर्जंटचे आलेले 2 ब्लाऊज आहेत, जे की मला आज कंप्लीट करावे लागतील, कारण ते उद्या जाणार आहेत किंवा आज संध्याकाळी जातील. ते त्यांना उद्या सकाळी जर लवकर घालायचे असतील तर. आणि हे आहेत मायलेकींचे ब्लाऊज. ह्यातली लेक पुण्यात राहते तरीसुद्धा ते आपल्याकडेच ब्लाऊज शिवते, कारण तिला आपल्या फिटिंगची सवय आहे. सो लग्नानंतर सुद्धा ती जेव्हा माहेर येते तेव्हा आपल्याकडे ब्लाऊज शिवते. टोटल 6 ब्लाऊज त्यांचे आहेत, त्यात 3 कटिंग झालेले आहेत आणि पुढे काउंटरला जे तुम्ही पाहिले ते अजून कटिंग आहेत. काउंटरचं कटिंग आहे तसं मला बाजूला सरकवून ठेवावं लागलं आणि पुन्हा दुसरं कटिंग घ्यावं लागलं, कारण या क्लायंटचे ॲक्च्युली 7-8 ब्लाऊज होते. आणि ह्या क्लायंट ज्या आहेत आपल्या, त्या 1 वर्षापासून जर्मनीला होत्या आणि त्यानंतर त्या जर्मनीला असताना सुद्धा सुट्टीला आल्यानंतर आपल्याकडून ब्लाऊज शिवून घेतले होते त्याने अर्जंटमध्ये. फर्स्ट टाईम शिवलं होतं. तब्येतीनं खूप बारीक आहेत आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज होते. शिवल्यानंतर त्यांनी आपल्याला कॉम्प्लिमेंट दिलं होतं की खूप सुंदर ताई तुम्ही ब्लाऊज शिवले. मला टेन्शन आलं होतं, नवीन ठिकाणी ब्लाऊज दिलेत आणि अर्जन्सी होती, घरी कार्यक्रम होता. सो आम्हाला खूप कमी वेळामध्ये तुम्ही ब्लाऊज दिला, तो सुद्धा इतका फिटिंगला परफेक्ट बसले. आय थिंक त्यांनी 2 किंवा 3 ब्लाऊज शिवले होते आणि त्यानंतर त्यांनी मला पुन्हा 1 वर्षाने कॉल केला. अननोन नंबर होता. मी घरचं मॉर्निंग रुटीन उरकत होते. त्या म्हटल्या, ताई मी तुम्हाला ओळखते पण तुम्ही मला ओळखाल असं काही नाही. लास्ट टाईम मी तुमच्याकडे ब्लाऊज शिवून नेले होते जेव्हा मी जर्मनीला होते. आता मी इंडियामध्ये पुन्हा वापस आलेले आहे आणि मला कार्यक्रम आहे, सो मला भरपूर सारे ब्लाऊजेस तुमच्याकडे शिवायचे आहेत, तर मला शिवून द्याल का? आता दिवाळीच्या रुटीनमध्ये पुन्हा एकाच क्लायंटचे एवढे ब्लाऊज शिवणं म्हणजे मला सुद्धा थोडंसं टेन्शन येतं. पण आता त्यांना सुद्धा गरज होती आणि त्यांनी 2 वेळा कॉल केलेले मला. मी दुपारी शॉप बंद करून घरी आल्यानंतर किंवा रात्री उशिरा वगैरे त्या ऑफिसमधून सुटल्यानंतर आल्या होत्या. तर म्हटलं चला या, घेते त्यांचे ब्लाऊज शॉपवरती आल्यानंतर. आणि सगळे ब्लाऊज प्रिन्सेस कट होते, ते सगळे कटिंग झाले होते आणि 2 शिवून द्यायचे फक्त बाकी होते. सो दसऱ्याला त्यांना मी एक ब्लाऊज दिला होता आणि अर्जंटमध्ये, आणि त्यानंतर हे राहिलेले 7 ब्लाऊज मला कंप्लीट करायचे होते. तर त्यातला शेवटचा ब्लाऊज जो राहिलेला आहे तो मी तुमच्या समोर कटिंग करत आहे. आणि हा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज झाला की त्या क्लायंटची ऑर्डर कंप्लीट होईल. सो मी एका कामातून टेन्शन फ्री होऊ शकते.
त्यासाठी मी हा ब्लाऊज कटिंग करायला घेतलेला आहे. मध्येच काही क्लायंट येत असतात की तयार झालेले ब्लाऊज द्या किंवा अगोदर घेऊन गेलेला असतात, एखादा दुसरा ब्लाऊज हेमिंगवरून आला नसतो, त्यावेळेला राहिलेला ब्लाऊज सुद्धा ते घ्यायला येतात. तर त्यातलंच एक क्लायंट आपलं घ्यायला आलं होतं. 2 ब्लाऊज त्यांचे राहिले होते शिल्लक, हातशिल्यावरून आले नव्हते म्हणून. आणि हे ब्लाऊज तिथे आता बघा हँगर जे आहेत ते आमचे संपलेले आहेत. सो मी चिमटावाल्या हँगरला ब्लाऊज अटॅच करते. खूप सारे ब्लाऊज शिवून झालेले आहेत, जवळपास 60-70 ब्लाऊज शिवून झालेले आहेत म्हटलं तरी चालेल. हँगर सगळे संपले होते आणि शिल्लक राहिलेल्या हँगरमध्ये आम्ही ॲडजस्टमेंट करत होतो. आणि हे जे मी कटिंग करते प्रिन्सेस कटचं, मला ते आवर्जून सांगायचं आहे. एका ताईंनी आपल्याला कमेंट केली होती की ताई, तुम्ही जे कटिंग दाखवता त्याचप्रमाणे कटिंग केलं तरीसुद्धा माझा ब्लाऊज चपटा बसतोय, पफ येत नाही प्रिन्सेस कटला. नेमकं तुम्ही दाखवता त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा शिवता का? तर त्यांना काय म्हणावं की मलाच कळेना. पण जे काही तुम्हाला मी कटिंग दाखवते ते मी ऑलरेडी डायरेक्ट क्लायंटच्या कपड्यावरतीच करते. तर त्याच्यामध्ये मी वेगळं कटिंग करून आणि वेगळं तुम्हाला दाखवून कसं काय शिवू शकते हे माझं मलाच कळत नव्हतं. तर तुम्हाला काय असे डाऊट्स असेल तर तुम्ही मला सांगू शकता. त्या ताईंना मी बऱ्याच वेळेला कमेंट सेक्शनला जाऊन चेकसुद्धा करा म्हटलं, कारण खूप साऱ्या ताईंनी यासुद्धा कमेंट केलेल्या आहेत की ताई तुमच्याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून मी शिवला, क्लायंटचा फर्स्ट टाईम ब्लाऊज शिवला, मोठ्या साईजचा शिवला, लहान साईजचा शिवला, तरीसुद्धा खूप छान फिनिशिंग आणि परफेक्ट बसलेला आहे. क्लायंट हॅप्पी होऊन गेलेला आहे. सो खूप सारा थँक्यू म्हणून त्यांनी मला कमेंट केलेल्या आहेत. आणि याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला त्याच ताईंनी अशी कमेंट केलेली आहे की ताई तुम्ही जे कटिंग आम्हाला दाखवता नक्की तुम्ही त्याच कटिंगचे ब्लाऊज शिवताना. आता मला उत्तर काय द्यावं हेच कळेना, पण मला वाईट थोडंसं वाटलं, कारण इतक्या घाई गडबडीमध्ये माझं तुम्ही शॉपचं रुटीन बघू शकता किती बिजी शेड्यूल असतं. तर त्याच्यामध्ये मी जे कटिंग करते ते ऑलरेडी ब्लाऊजचं डायरेक्ट कटिंग करते क्लायंटचे, आणि तुम्हाला वेगळं कटिंग मी कसं काय दाखवू शकते आणि मी वेगळ्या कटिंगच्या पद्धतीने कसं काय शिवू शकते इतकं सविस्तर मी सांगते. जे कटिंग मी तुम्हाला दाखवलं ग्रीन कलरच्या ब्लाऊजचं, त्याच ब्लाऊजचे किंवा त्याच क्लायंटचे हे ब्लाऊज आहेत आणि त्याच मापावरती शिवलेले आहेत. काही मोठ्या स्लीवचे आहेत, काही लहान स्लीवचे आहेत. सो हे बघा किती परफेक्शनमध्ये बसलेले आहेत. त्यानंतर तुम्ही जर असे कमेंट केले तर वाईट वाटणं साहजिक आहे. सो जे तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने मी कटिंग करत असते. तुमचं काहीतरी चुकत असेल सो डिटेल पुन्हा व्हिडिओ बघा आणि पुन्हा कटिंग करा, नक्कीच तुमचं ब्लाऊज परफेक्ट होणार आहे. आणि त्यानंतर मी दुसरे काही ब्लाऊज घेतले होते कटिंगला, पण त्या अगोदर या क्लायंटचा कॉल आला म्हणून ते ब्लाऊज आहे तसे ठेवून दिले पुन्हा. आणि हे ड्रेसेस आहेत काही, आता ह्या क्लायंटचे सुद्धा ड्रेसेस आपल्याकडे खूप लांबून आलेले आहेत. लांबून म्हणजे सांगते, कारण हे जे क्लायंट आहेत ते साऊथ इंडियन आहेत आणि ते आपल्याकडे तळेगावला राहायचे. आता ते रावेतला राहायला गेलेले आहेत आणि रावेतवरून त्यांच्या मिसेसनी त्या भाऊंना आपल्याकडे ड्रेस घेऊन पाठवलं होतं. ऑफिस टायमिंग नंतर त्यांनी हे ड्रेस आणून दिले होते आणि त्यांना गावी जायचं होतं. सो त्यांनी म्हणजे 2-3 वेळा कॉल केले होते की त्यांनाही टेन्शन की ड्रेस होतील की नाही म्हणून. मग त्यांचा पुन्हा कॉल आला, म्हटलं चला सारखा सारखा त्यांचाही कॉल यायला नको आणि आपण आपल्या कामातून विसरून गेलो की पुन्हा ह्या ड्रेसना घाई करायला नको. त्यासाठी हातातले ब्लाऊज कटिंगला घेतले होते ते पुन्हा तसेच बॅगमध्ये ठेवले आणि हे ड्रेसेस कटिंगला घेतले. आता हे ड्रेसेस कटिंगला घेतले ते सुद्धा खूप बारकाईने त्यांनी करेक्शन अजून त्याचे सांगितले होते. मापाचा जो ड्रेस दिला होता तो खूप सुंदर बसत होता, तरी पण त्यांना काही करेक्शन हवे होते, ते नेक्स्ट ड्रेसमध्ये त्यांनी सांगितलं होतं. जसं की मी सुरुवातीला म्हटलं की काय कटिंग करायचं आहे, कोणतं कटिंग करायचं आहे, हे प्लॅनिंगमध्ये असताना त्या गोष्टींचं आपण प्लॅनिंग केलेलं असताना सुद्धा आपल्याला जसा कॉल समोरून येईल किंवा जसं डिमांड असेल, क्लायंटचं रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने कटिंग आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळे बऱ्याच ताई मला विचारतात की तुम्ही कटिंगचं तुमची पद्धत कशी आहे, कटिंग कधी करता, कसं करता, कोणत्या गोष्टी अगोदर कटिंग करून घेता किंवा तुमचं स्वरूप कसं आहे कटिंगचं. तर मी त्या ताईंना सांगते, तुम्ही समोरून पाहताय की माझं कितीही प्लॅनिंग असेल की मला हे ह्याच ब्लाऊज कटिंग करायचे आहेत किंवा कारागीर आहेत तर मला हे कटिंग करून त्यांच्याकडून जोडून घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं आहे. तरीसुद्धा क्लायंटच्या कॉलसमोर माझ्या सगळ्या गोष्टी उथलपुथल होतात. कोणतंही प्लॅनिंग सक्सेस होत नाही. तर सगळ्या गोष्टी बाजूला सरकवून ज्या क्लायंटचा कॉल येईल, ज्यांना जशी गरज आहे त्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातात. सो दिवसभर तुम्ही पाहताय, असं काही नियम नाही की हेच गोष्ट कटिंग झाली पाहिजे. जी गोष्ट हाताला येईल, जी गोष्ट अगोदर जाणार आहे, ज्या गोष्टींची गरज आहे किंवा कारागीर कोणती अवेलेबल आहे, तिचं काम काय आहे, ती काय करू शकते, तिला कोणती गोष्ट कटिंग करून द्यावी लागेल, एकंदरीत या सगळ्यांची सांगड घालता मला कटिंगचा गोंधळ सगळा हा हँडल करावा लागतो. आता इथे मी सलवार कटिंग करून घेत आहे. सलवार कटिंग करायच्या अगोदर याचं सगळं ड्रेसचं माप घेतलं होतं आणि या सलवारला बॉर्डर आहे
ती बॉर्डर मी अगोदर कटिंग करून घेतली, कारण टॉप ह्याचा जो आहे तो पूर्ण कलर वेगळा आहे आणि त्यासाठी अस्तर मिळेल नाही मिळेल ह्याचा सुद्धा मला डाऊट आहे. कारण खूपच रेअर कलर आणि वेगळा कलर आलेला आहे. युनिक म्हणू शकता, पण युनिक गोष्टी शोधणं खूप थोडंसं महागात पडतं. कारण आपल्याजवळ नसेल तर 4 शॉप फिरावे लागतात आणि तितका आपला वेळ जातो. हे क्लायंटला कोण सांगणार नाही का? आता एक सलवार कटिंग करून दिली, दुसरी सलवार कटिंग करायच्या वेळेला बघा, पहिल्या सलवारचा कपडा व्यवस्थित होता. 2.25 ते 2.5 मीटर. त्याच्यामध्ये व्यवस्थित सलवार कटिंग झाली होती. पण हा जो कपडा आहे कॉटनचा, हा ॲक्चुअली खादी कॉटनचा ड्रेस होता. ज्याचा टॉप खूप सुंदर आहे, कपडासुद्धा सुंदर आहे. पण ह्याचा पन्ना खूप कमी आहे कपड्याचा. त्यामुळे जो काही कपडा आहे त्याच्यामध्ये मला पुढे जॉईन देऊन सलवार कटिंग करायला लागणार आहे आणि या कटिंगला नेफा आहे त्याचा कपडा पुरणार नाही. त्यासाठी वेगळा नेफा मला लावायला लागणार आहे. ऑलरेडी मी क्लायंटशी या गोष्टी बोलून घेतलेल्या आहेत आणि कसं आहे, इतक्या लांबून आपल्याकडे जर क्लायंट आलेला आहे, एवढ्या विश्वासाने आलेले आहेत, तर त्यांची क्वालिटी मेंटेन ठेवणं आणि त्यांना हवी ती क्वालिटी आपल्याला त्यांना देणं भाग असतं आणि तो विश्वास आपण सांभाळणं खूप गरजेचं असतं. सो त्यांना मी सांगितलं होतं की परफेक्ट कलर मिळणार नाही. नेफ्यासाठी जो कपडा आपण लावणार आहे तो थोडासा 19-20 जरी मिळाला तरी मला लावायला लागेल. नाहीतर मग तुम्ही मला आणून देऊ शकता. तर ते भाऊ म्हटले, "नाही, नाही, आम्हाला वेळ नाही आणि आम्ही कुठे शोधणार? तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहीत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर हे काम करत असल्यामुळे तुमच्या अनुभवाने ही गोष्ट तुम्ही केलीत तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही." सो शोधून कलर बघितला. थोडासा लाईट कलर हवा होता, पण हलकासा एक शेड डार्कच भेटलेला आहे. पण चालणार आहे म्हणून इथे मी नेफा कापून दिलेला आहे. डबल नेफा लावायचा आहे कारण अस्तरचा कपडा आहे. सो पातळ वाटू नये अस्तरच्या कपड्यामुळे नेफा आपला. त्याच्यामुळे डबल कपडा कटिंग केलेला आहे. 1 मीटरचा कपडा आहे ते लागतो आपल्याला नेफा तयार करायचा म्हणजे. आणि या पद्धतीने आता ही सलवार कटिंग होतीये. तुम्ही पाहू शकता. कधी ब्लाऊज कटिंग होतंय, कधी सलवार कटिंग होतीये, तर त्यानंतर पुन्हा ब्लाऊज येते, पुन्हा क्लायंट येतात किंवा काहीही नियमामध्ये बसत नाही सणावाराच्या दिवशी. तुमचं जर शॉप असेल, तुम्ही जर बिझनेस करत असाल आणि तुमचा जर असाच गोंधळ उडत असेल, तर तुम्ही माझी मनस्थिती समजू शकता. सो तुमचा अनुभव माझ्याशी शेअर केलात तरी मला खूप आवडेल. त्यासाठी आपलं इन्स्टा अकाउंट आहे स्टिच विथ सरिता ऑफिशियल नावाने. तर तुम्ही त्याच्यावरती मला फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते, बऱ्याच टिप्स सांगत असते. बऱ्याच गोष्टी कामापुरत्या आपल्या तिथे सुद्धा डिटेलमध्ये अपलोड केलेल्या असतात मिनी व्हिडिओजमध्ये. सो या 2 ड्रेसच्या 2 सलवारी कटिंग करून झाल्या. आता सलवार कटिंग करून झाल्या म्हणजे कारागिरांचं जे काम आहे तेच मला कटिंग करावं लागतं. टॉप आहेत ते मी आता बाजूला ठेवलेले आहेत कारण टॉप शिवण्याचं काम माझं आहे ते मी कारागिरांना देत नाही. कोणाकडून ब्लाऊज आणि ड्रेस शिवून घेत नाही. कारण क्वालिटी मेंटेन ठेवायचं म्हटलं की स्वतः कष्ट करावं लागतं, स्वतः राबावं लागतं. सो टॉप बाजूला ठेवलेले आहेत. पुन्हा एक ड्रेस घेतलेला आहे. यासुद्धा क्लायंटना गावी जायचं आहे मुलगीची एक्झाम संपल्यानंतर. तर त्यांचा ड्रेस कटिंगला घेतला. तोपर्यंत भावना मॅडमच्या मशीनचा मूड थोडासा खराब झाला होता आज. तिने मला आवाज दिल्यानंतर तिची मशीन चेक करायला गेली की ताई धागा नीट येत नाही, शिलाई लूज पडतीये. तर तिला थोडंसं चेक केलं मशीनला तर बघितलं तर काय हलकासा सेटिंगमध्ये वरच्या सेटिंगची धाग्याची सेटिंग लूज झाली होती. कारण या अगोदरचा थोडासा जाड धागा आला होता धनश्रीचा. धनश्रीचे धागे फार थोडे जाड असतात त्यामुळे माझ्या मशीनला चालत नाहीत. मी वापरतही नाही. पण एमर्जन्सीमध्ये माझ्याकडे कलर नसेल तर तो बाहेरून आणून मला यूज करावा लागतो. अर्जंटच्या ब्लाऊजसाठी किंवा हातातल्या ब्लाऊजला किंवा ड्रेसला कंप्लीट करण्यासाठी. सो अगोदरचा धागा जाड घातल्यामुळे मशीनचं सेटिंग लूज झालं होतं. त्यामुळे खालची शिलाई लूज येत होती. मॅडम आमच्या थोड्याशा नर्वस झाल्या होत्या. तर तिचं काम चालू करून दिलं. ती पुन्हा मशीनवरती कंटिन्यू झाली आणि पुन्हा सलवारचा नेफा कटिंग करण्यासाठी मला डिस्टर्ब करायला इथे आलेली आहे. तशी ती फार गोड आहे, हसत खेळत असते. फुल टू गप्पा मारत असते काम करता करता आणि कंटाळा खूप करते पण या गोष्टींचा की कटिंग करायचं आहे तर ताई मला पटकन कटिंग करून द्या, माझा वेळ वाचेल. आणि मी देत असते कारण त्यांचा जर ह्याच्यामध्ये 5 मिनिटं जात असतील तर मी 2 मिनिटामध्ये ती गोष्ट त्यांना करून देते. त्यांचाही वेळ असतो, त्यांचंही काम पुढे सरकते. सो आता आपण एकत्र टीमवर्क करतोय म्हटल्यानंतर एकमेकांना हेल्प करणं तर खूप गरजेचं असतं. त्यामुळेच टीम आपली पूर्ण आपलं जे टास्क आहे ते कंप्लीट करू शकते. सो तिचं काम करून झाल्यानंतर आरतीचं सुद्धा इथे काम चालू होतं. माझ्या मशीनवरती आज आरती बसली होती. जे की तिला सवय दोघींनाही सवय आहे आता या मशीनवरती बसण्याची. त्याच्यामुळे दोघीही या मशीनवरती बसून ती मशीन व्यवस्थित चालवतात.
आता हा प्लाझो आहे तो मला कटिंग करायचा आहे. आता ह्या ड्रेसचं जे क्लायंट आहेत ते आपल्याकडे फर्स्ट टाईम आलेले आहेत आणि त्या उंचीने खूप आहे, तब्येतीने छान धिप्पाड आहेत. त्याच्यामुळे त्यांचं ड्रेस कटिंग करताना किंवा शिवताना मलासुद्धा एक चॅलेंजिंग जॉब होता न्यू. सो त्यांचा प्लाझो होता, कॉटनचा छान कपडा होता मटेरियल्सचा त्यांचा. आणि आता हा प्लाझो थोडासा पेन्सिल बॉटममध्येच मोडतोय, पूर्ण प्लाझो नाही मोडू शकत. आणि त्यांना लहान बेबी असल्यामुळे टाईट फिटिंग त्यांना नको होतं. सो हलकंसं प्लाझोसारखं लूज फिटिंग होतं, पण ॲक्च्युली हा पेन्सिल बॉटमच होता. जो आपण सिगारेट पॅन्ट घालतो त्याच पद्धतीने, पण हलकंसं फिटिंग आपल्याला लूज हवं होतं. कारण लहान बेबी असलं की सारखं उठ-बस करावं लागतं, इकडे-तिकडे थोडीशी कामं असतात. तर घरामध्ये जरी हा ड्रेस घातला किंवा बाहेर जरी त्या कुठे घालून गेल्या, तर त्यांना कम्फर्ट झोन या ड्रेसमुळे नक्कीच मिळावा. त्यासाठी मी त्यांना सजेस्ट केलं की जास्त टाईट पेन्सिल बॉटम न शिवता हलकासा लूज शिवा, म्हणजे तुम्हाला उठ-बस करायला सुद्धा कम्फर्टेबल राहील. तर त्यांनी सुद्धा त्या गोष्टीला ॲग्री केलं आणि त्या पद्धतीने शिवा म्हटल्या. आता इथे फ्रंट साईडचं कटिंग करून घेते आहे. फ्रंट साईडचं कटिंग करून झाल्यानंतर याचंच बॅक साईडचं कटिंग करायचं आहे, कारण बॅक साईडला थोडंसं लुझिंग द्यावं लागतं. प्लाझो कटिंगचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला थोडंसं या वर्कलोडमधून मोकळी झाली की नक्कीच देईल. तुम्हाला जर प्लाझो कटिंगमध्ये किंवा प्लाझो स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला त्याच्यातून तुमचे डाऊट कंप्लीट व्हायला हेल्प होईल. सो आता बॅक साईड तयार होती आहे म्हणजे कटिंगसाठी. याच्यावरती मी फ्रंट साईड ठेवून घेते आणि जे काही मला लुझिंग द्यायचं आहे, जे काही मला लेंथ वाढवायची आहे किंवा जे काही मला चेंजेस करायचे आहेत बॅक साईडमध्ये ते मी इथे व्यवस्थित करून घेते आहे. आणि यामध्येच बाकीचे मागे जे प्रॉब्लेम्स होत आहेत, मागे त्यांना डाऊट होत आहे, त्यांचेसुद्धा क्लिअर करत असते. इतकं कटिंग आजसुद्धा चाललं आहे, कालसुद्धा इतकंच कटिंग झालं होतं. त्यामुळे मला शिवायच्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी कंप्लीट व्हायच्या याचं टेन्शन मला यासोबतच येत होतं. आणि मी दोन्ही साईडनं कटिंग करते, आतल्या बाजूनेही आणि काउंटरच्या बाहेरच्या बाजूनेही. तर मलाच कधी-कधी हसायला येतं की दोन्ही साईडनं फिरून मी काउंटरला कटिंग करते पण पर्याय नसतो कामामध्ये असल्यानंतर. ज्या साईडने इझी पडेल त्या साईडने आपल्याला ह्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि ते मॅनेजेबल होण्यासाठी आपण तिथे अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. सो दिवाळी म्हटलं की अगदी जसं दिवाळीचा दिवस जवळ येईल तसं काळजाची धगधग वाढते, हार्टबीट्स वाढायला लागतात आणि टेन्शन अजून येतं. टेन्शनमध्ये कधी-कधी पूर्ण ब्लँक होते, काय करायचं आहे तेच कळत नाही. आता सलवार प्लाझो कटिंग झाले, सुरुवातीला ब्लाऊज कटिंग झाले. आता नंबर येतोय तो या ब्लाऊजांवरती. ॲक्च्युली हे ब्लाऊज आणि साड्या खूप सुंदर आहेत, एकाच डिझाईनच्या आहेत. ते का आहेत तुम्हाला सांगते. हे स्कूलमध्ये टीचर्स लोकांना दिलेले गिफ्ट आहेत दिवाळीसाठी. एकसारख्या साड्या सगळ्यांना वाटल्यामुळे त्यांना एकसारखे ब्लाऊजसुद्धा शिवायचे आहेत. तर 2 टीचरची ऑर्डर मला आली होती आणि त्यांना काही डेटमध्ये हवे होते 1-2 दिवसामध्ये. ते त्यांचं आज जर मी कटिंग केलं तर ते जोडून होईल, उद्या माझं ते तयार होईल. त्यांना जर हवा असेल उद्या संध्याकाळी ते घेऊन जाऊ शकतात. हे पहा खूप सुंदर कॉन्ट्रास्ट कलरसुद्धा खूप सुंदर दिलेले आहेत आणि ब्लॅक बॉर्डर दिलेली आहे पूर्ण जरी वर्कची. पदरसुद्धा पूर्ण जरी वर्कचा भरलेला आहे. त्याच्यावरती ब्लॅक कलरचे ब्लाऊज पीस दिलेले आहेत बुट्टेवाले. तुम्हाला पदर दाखवते. तर मला या साड्यांचा कलर आणि पदर इतका आवडला. सिल्कमध्ये साड्या आहेत, लाईट वेट आहेत आणि पूर्ण जरीचा भरलेला पदरच आहे. याच बॉर्डरमध्ये डिझाईन्समध्ये हलके-हलके कलर शेडसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे ह्याचा कलर किंवा डिझाईनमध्ये उठून दिसतोय अजून सुंदर. हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर साडी ब्लाऊज जेव्हा घातलं जाईल तेव्हा अजून एक गोष्ट या साड्यांच्या सौंदर्यामध्ये भर पाडेल, ती म्हणजे ऑक्साईड ज्वेलरी. ऑक्साईड ज्वेलरीमुळे या साड्यांचा लूक खूप सुंदर दिसणार आहे असं मला वाटतं. पण ज्यांना घालायचं आहे त्यांना काय आवडतं ते महत्त्वाचं आहे. मला वाटणं तितकं महत्त्वाचं नाही. सो कटिंग करता करता पुन्हा एक क्लायंट आलेले आहे. ती म्हणते मला वाटलं तुमचं शॉप ओपन आहे की नाही, काही माहीत, मी असे चालले. म्हटलं आता आमचं फुल डे रेग्युलर शॉप ओपन असतं, सणांची कामं चालू आहेत, वर्कलोड आहे दिवाळीचा. सो तिला लेस घ्यायची होती. तिनं लेस सिलेक्ट करता का तिच्याशी गप्पा मारता मारता माझं कटिंग चालूच होतं. आता ही लेस सिलेक्ट करताना सुद्धा खूप वेळ ती घेणार होती, मला माहीत होतं. कारण छोटी क्लायंट आहे आणि काय आवडतं काही नाही आवडत हे त्यांच्या आवडीस उतरेपर्यंत, त्यांच्या नजरेस ते भावेपर्यंत आपल्याला वेट करण्यापेक्षा हातातलं काम होतं आहे, आपलं कटिंग होतं आहे माझं. सो तिच्याशी गप्पा मारता मारता माझं कटिंग चालू होतं. तिला समोरच्या लेस काही आवडल्या, थोड्या वेगळ्या आहेत काय विचारलं. तर अजून माझ्याकडे काही लेस होत्या त्यासुद्धा मी तिला दाखवायला म्हटलं एक 5 मिनिटं थांब तू, तोपर्यंत इकडेच्या लेस बघ, तोपर्यंत माझ्या हातातलं कटिंग होते आणि पुन्हा तुला मी लेस दाखवते. सो पटकन हे ब्लाऊज कटिंग करून घेतलं आणि पाठीमागे काही लेस होत्या
त्या पुढे मागवून घेतल्या तिला दाखवण्यासाठी. आरती मॅडमची काही क्वेरीज होती ती क्लिअर केली आणि पाठीमागे काही कॉपर कलरच्या लेस होत्या त्या तिला दाखवल्या. कॉपर होत्या, गोल्डन होत्या, कारण ज्या हातासरशी लावायला घेतलेल्या असतात ब्लाऊजला ते तिथेच राहतात. पुन्हा त्या वरती ठेवणं कधी कधी विसरून जातो आम्ही. त्यानंतर अजून काही लेस आहेत का विचारल्यावर मण्यांची लेस विचारली, ती सुद्धा नवीन आहे ती दाखवली. त्यानंतर बॅगमध्ये काही लेस होत्या लावायच्या, जिथे जागा नाही तिथे, म्हणून बॅगमध्ये ठेवलेल्या त्यासुद्धा दाखवल्या. फायनली तिला एक लेस आवडली, ती तिने घेतली होती. तिला 1.5-2 मीटर लेस हवी होती आणि जी लेस तिला आवडली तीच माझ्या क्लायंटनी ऑलरेडी मला लावायला सांगितली होती आणि ती लेस तितकीच होती. त्याच्यामुळे मला टेन्शन आलं, हिने जर सगळी लेस मागितली तर मी काय करणार. तर तिने 1.5 मीटर लेस घेतली, 1 मीटर मला शिल्लक राहिली. सो मी हॅप्पी झाली आणि मलासुद्धा टेन्शन होतं ते कमी झालं. सो याच पद्धतीने आजचा व्लॉगसुद्धा किंवा आजचं रुटीनसुद्धा बिझी होतं, हेक्टिक होतं, पण त्यातनं पण आम्ही हसत खेळत कामाचा लोड संपवत आहे. दोघीही बिझी होत्या, मी कटिंगला बिझी होते, त्यामुळे आज खूप कटिंग झालं होतं आणि दुपारनंतर मात्र मला बरं का आज खूपच शिवायला लागणार होतं. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटला सांगा. लाईक करा, शेअर करा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.